महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संपली आहे। महायुतीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी लोकशाही मराठीच्या हाती लागली। सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एकही पूरग्रस्त सुटणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांना दिल्या। पूरग्रस्तांपर्यंत 100% मदत पोहोचवण्यावर भर द्या। महायुतीचे पालकमंत्री पॅकेजच्या अंमलबजावणीवर भर देतील। प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री पत्रकार परिषद घेत माहिती देखील देतील। शासकीय यंत्रणेवर पालकमंत्र्यांच्या वॉच ठेवण्याच्या देखील सूचना आता पाहायला मिळतात। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आज या ठिकाणी झाली। आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या वेळेला नैसर्गिक संकट महाराष्ट्रावरती आलं त्यावेळेला त्या राज्य सरकारने मदत केलीच, पण यावेळेला सर्वाधिक मदत आज देवेंद्रजींच्या, अजितदादांच्या, एकनाथरावांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज आज या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये पूरग्रस्तांच्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्यामुळे आम्ही समन्वय समितीच्या वतीने तिन्ही नेत्यांचं, देवेंद्रजींचं, एकनाथरावांचं आणि अजितदादांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदनही केलं आणि आभारही मानले। तर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक संपल्याची माहिती समोर येते। महायुतीच्या खरं तर बैठकीची संपूर्ण इनसाइड स्टोरी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। जी आपला महाराष्ट्र प्रादेशिक जी आपली या ठिकाणी नियमावली मंजूर आहे, त्या नियमावलीमध्ये आपण या ठिकाणी सुधारणा करतो आहे। रिजनल प्लॅनमध्ये जो एरिया दाखवलेला आहे, रहिवासी एरिया दाखवलेला आहे, त्या रहिवासी एरियात आपण या ठिकाणी तुकडेबंदी कायदा निरस्त करून आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी तुकडे झालेले आहेत त्या तुकड्याला आता आपण कायदेशीर स्वरूप देतो आहे। ज्या रजिस्ट्री थांबलेल्या आहेत त्या रजिस्ट्री आता सुरू होतील। याबद्दलची एक SOP लवकरच महसूल खातं जाहीर करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।